देवानां पिय पियदसी अशोक, देवांनाही प्रिय प्रियदर्शी अशोक असा ज्याचा उल्लेख वेगवेगळ्या शिलालेखांमधून आपल्याला वाचायला मिळतो, ज्या नावाने जवळजवळ 100 ते 150 वर्ष जगभरातल्या इतिहास अभ्यासक पुरातत्व संशोधकांना भुरळ घातली. ज्याच्या काळात निर्माण झालेल्या धार्मिक वास्तू, ज्याच्या काळात निर्माण झालेले शिलालेख, ज्याच्या काळात निर्माण झालेले स्तूप, लेण्या, स्तंभ यांचा अभ्यास करत 1000पेक्षा जास्त पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. ज्याच्या कारकिर्दीचा उल्लेख केल्याशिवाय भारताचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही असा सम्राट अशोक. या सम्राट अशोकाच्या काळामध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टींची निर्मिती झाली. नवीन नवीन धार्मिक संकल्पना उदयास आल्या, नवीन धर्म उदयास आला, त्याचा प्रचार प्रसार मोठ्या प्रमाणामध्ये झाला. याच अशोकाच्या कारकिर्दीमध्ये एक वेगळा संप्रदाय अस्तित्वात होता. ना तो बौद्ध होता, ना तो जैन होता, ना तो हिंदू धर्माशी निगडीत होता. हा एक वेगळा संप्रदाय होता. त्यानं स्वतःचं अस्तित्व टिकवून ठेवलं. 200, 250, 300 वर्ष त्या धर्माचा प्रभाव या भारताच्या भूमीवर राहिला. नंतर इतिहासाच्या पानामध्ये हा धर्म कुठंतरी, हा संप्रदाय कुठंतरी विस्मृतीत गेला, नाहीसा झाला, लोकांच्या नजरेआड गेला. याच संप्रदायासाठी अशोकाने निर्माण केलेल्या काही धार्मिक वास्तू आणि त्यांचा इतिहास जाणून घेऊया आजच्या पुरापर्यटन या सदरात.